स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला तर बघूया, आज आपण अर्धा किलो शाबूच्या पापड्या किती होतात आणि त्याची पूर्ण प्रोसेस बघूयात. तर हा शाबू आहे ना, मी रात्रीच भिजू टाकला होता. अर्धा किलो आहे. पाणी 5 तांबे पाणी ठेवले. 1 तांब्या शाबू होता, 5 तांबे पाणी ठेवलेलं आहे. तर पाणी उकळायला ठेवले. भिजून घेतलेलं शाबू मी मोकळा करून घेतलाय. आणि हे बघा, ह्या तांब्याने मी 5 तांबे, 1 तांब्या शाबू 5 तांबे पाणी ठेवलेले, म्हणजे अर्धा किलो शाबू घेतलेला मी. 1 तांब्या भरतो तो बरोबर. पातेल्यावरती ना झाकून ठेवायचं, म्हणजे उकळीनं पटकन येते आणि कमी गॅस लागतो. पाण्याला उकळी येईपर्यंत आहे ना, तर शाबू मी असा मस्तपैकी मोकळा मोकळा करून घेतला आणि एकदम मस्त भिजलाय शाबू. पाण्याला उकळी आली आहे मस्तपैकी. चला तर मग आता शाबू टाकून घेऊ. आणि हाताला चटका बसू शकतो इथं, किंवा पाणी पण उडू शकतं, पातेल्याचा पण चटका बसू शकतो आणि आतलं पाणी पण उडू शकतं. तर एकदम केअरफुली हे काम करा. शाबू टाकून झाला आहे. आणि इथं ना एक खूपच मोठा बटाटा होता आणि एक छोटा होता. तर मग मी एक छोटा आणि एक मोठा घेतला. 2 मोठे घेतले असते तर जास्त झाले असते, म्हणून एक छोटा घेतला. तर इथं टाकून झाले. आता आपण ह्याला हलवून घेऊ आणि बटाटा खिसून घेऊ. इथं बटाटा मी खिसून घेतला आहे आणि बटाट्यामधलं पूर्ण पाणी पण काढून घेतले, का तर पाण्याचं प्रमाण बिघडू शकतं. म्हणून बटाट्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. नाहीतर आपण पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये प्रमाणाप्रमाणे टाकलेलं असतं पाणी, आणि परत बटाट्याचं पाणी ॲड होतं, त्याच्यामुळं मग बिघडू शकतं, पातळ होऊ शकते रेसिपी. शाबू बऱ्यापैकी शिजला होता, म्हणजे थोडासा ट्रान्सपरंट झाला होता. त्याच्यानंतर मग आपण आहे ना, खिसलेला बटाटा पूर्ण त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुटुळ्या होणार नाही त्याची भरपूर काळजी घ्यायची. का तर हे बघा, बटाट्याच्या गुटुळ्या होऊ शकतात आणि ती एकाच जागाची गोळी होऊ शकते बटाट्याची. त्याच्यामुळे पूर्ण बटाटा असा फोडून घ्यायचा, हलवायचा त्याला 2-3 वेळा आणि झाकून आहे ना 10 मिनटं ठेवून द्यायचा. बऱ्यापैकी शिजतो मग तो. ट्रान्सपरंट पूर्ण झाला पाहिजे शाबू आणि बटाटा. बटाटा आणि शाबू मस्तपैकी शिजलेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे पूर्ण. हे बघू शकताय. मला वाटलं पातळ होईल, पण नाही झालं पातळ. आणि ह्याच्यामध्ये ना मीठ टाकतानाचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे. तर चवीप्रमाणे मीठ टाका आणि वाळवणाला कमीच मीठ टाकायचं प्रत्येक वेळा. अर्धा किलो शाबूच्या पापड्या एवढ्या झालेल्या आहेत. मी शाबूच्या पापड्या टाकताना ना विसरले व्हिडिओ काढायला गडबडीत. आणि चल बघू, तळून बघू आपण कशा झाल्यात ते. आणि इथं माझ्याकडून आहे ना गॅस फुल झाला होता. व्हिडिओच्या नादात आहे ना गॅस फुल झाला होता, त्याच्यामुळे थोडीशी पापडी ना लाल झाली खालच्या साईडने. हे बघा, पण लाल नाही झाल्या बाकीच्या पापड्या. मी सगळ्या मस्त गेल्यात. बघू शकता तुम्ही, एवढ्याच तळल्या आहे मी. अर्धा किलोच्या एवढ्या झाल्या पापड्या. चला बघू फोडून मस्तपैकी. आवाज पण दाखवते तुम्हाला पापडीचा कसा जाते, कुरकुरीत.